सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप लोकांना शत्रूचा अतिशय त्रास झालेला आहे. आपल्या आजूबाजूला काही असे लोक आहेत जे आपल्यावर खूप जळतात. आपल्या घरात नेहमी काही ना काहीतरी कुणाच्या तरी विरोधात नक्कीच भांडण लावून देतात. अगदी नवरा बायको असू द्या किंवा घरातली कुठलीही व्यक्ती, अगदी क्षुल्लक कारणातून सुद्धा ती व्यक्ती आपल्या घरात भांडण लावून देते. आपलं वाईट कधी होते त्यासाठी ती व्यक्ती खूप सारं प्रयत्न करत असते. आता अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला माहिती आहे की ती तुमची शत्रू आहे. तुमच्या घरात नेहमी काहीतरी वाईट होईल ह्या गोष्टीची ती वाट पाहत आहे किंवा नेहमी काहीतरी वाईट होण्यासाठी खूप प्रयत्न करते. अशा व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास झालाय. आता जर का ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरात, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कुठेही असेल, परंतु तिचा जर का बंदोबस्त करायचा असेल, म्हणजे बंदोबस्त म्हणजे काय, या उपायाने कधीही कोणाला त्रास होत नाही. आपल्या चॅनलमधून जे पण कुठले उपाय सांगितले जातात त्या उपायातून कधीही कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली जाते. इथून फक्त ह्यासाठी उपाय सांगितले जातात की जी समोरची व्यक्ती आहे जी तुम्हाला अतिशय त्रास देते, त्या व्यक्तीची जी वृत्ती आहे त्रास देण्याची, ती वृत्ती नष्ट होण्यासाठी आपण काही उपाय किंवा काही सेवा इथून सांगतो. तर त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका की समोरच्या व्यक्तीला काहीतरी त्रास होईल. आता तुमची जर का घरात खूप भांडणं लावून देत असेल ती व्यक्ती, किंवा तुमचंच कुणाशी तरी पटत नसेल, कदाचित तुमच्या डोक्यात काहीतरी निगेटिव्ह विचार येतात, काहीतरी तुमच्या मनात वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात, अशा सर्व गोष्टी, एखादी व्यक्ती तुमच्यावर खूप जळत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, त्याशिवाय ह्या अशा गोष्टी होत नसतात. आपल्या वाईटावर टपलेल्या एखाद्या व्यक्तीला जर बरं वाटायला पाहिजे असेल, तर आपल्या घरात जर का भांडण झालं तर खूप बरं वाटतं. आणि त्या गोष्टी होऊ नये त्यासाठी आपण असा उपाय करायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लहान सहान गोष्टींवरून जर का घरात वाद होतात, तुम्हाला काही ना काहीतरी अडचणी येतात, घरात आजारपण आहेत, कटकटी आहेत, आलेला पैसा टिकत नाही, खूप साऱ्या गोष्टी होतात. त्या सर्व गोष्टींचा मूळ काय आहे, कुठून काय सुरुवात झाली, कशासाठी होते, का होते, ह्या सर्व गोष्टी शोधून काढा. एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल तर ती सुधारा. आणि सर्व गोष्टी नीट आहेत, योग्य आहेत, तरीही ह्या सगळ्या गोष्टी होतात, तर मात्र उपायाकडे किंवा सेवेकडे वळलात उत्तमच. आता काय करायचं, एक पांढऱ्या रंगाचा, अगदी पांढरा, त्याला कुठल्याही प्रकारची लाईन नको, असा एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा. त्या कागदावर काळ्या रंगाच्या पेनाने त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास होतो, जी व्यक्ती तुमच्याशी क्षणाक्षणाला भांडते, जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते, जी व्यक्ती तुम्हाला छळते, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या घरात भांडणं लावून देते, अशा शत्रूचं तुम्हाला नाव लिहायचंय. आता तुम्ही म्हणाल मला शत्रूचं नाव माहिती नाही, असं नाही होणार. प्रत्येकाला माहिती असतं कोण व्यक्ती आपल्याशी कशी वागते. आता जर का तुम्हाला खरंच कन्फर्म नसेल तर तुम्ही शत्रू असं त्या कागदावर काळ्या रंगाच्या पेनाने, व्हाईट रंगाच्या पेपरवर तुम्हाला त्या शत्रूचं शत्रू किंवा त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय. आता एखाद्या शुद्ध चांगल्या अशा जागेवर बसा, शुद्ध म्हणजे स्वच्छ जागेवर बसा आणि तिथेच हा उपाय करायला सुरुवात करा. कागदावर त्या व्यक्तीचं काळ्या रंगाच्या पेनाने नाव लिहा, चिमूटभर हळद त्याच्यावर घाला आणि त्यानंतर मनात असे विचार आणा, कसे की ह्या व्यक्तीपासून मला जो त्रास होता तो त्रास नष्ट झालेला आहे किंवा हळूहळू कमी झालाय, किंवा माझं ज्या व्यक्तीबरोबर खूप भांडण होत होतं तर ते आता भांडण न होता ह्या सर्व गोष्टी प्रेमात बदललेल्या आहेत. तुम्ही हा उपाय नवरा बायको सुद्धा करू शकता किंवा तुमच्या शत्रूसाठी सुद्धा हा उपाय करू शकता. तर अशा प्रकारचा तुम्ही अगदी 5 मिनिटं विचार करा की ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करते, तुम्ही एकत्र आलात, किंवा ती शत्रू आहे, जी व्यक्ती शत्रू आहे ती मला आता त्रास देत नाही, आमच्या बरोबर चांगली राहते, किंवा चांगले विचार त्या व्यक्तीच्या मनात आमच्यासाठी आलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्ही 5 मिनिटासाठी विचार करा, होकारार्थी विचार करा. त्यानंतर हा जो कागद आहे हा कागद घेऊन जायचा आणि जिथे शुद्ध पाणी वाहतं, बघा जिथे शुद्ध पाणी वाहतं, एखादं वाहतच पाणी बघा, छोटीशी नदी असेल, किंवा तुम्ही बघा शुद्ध पाण्यात हे जे कागद आहे हे प्रवाहित करा. आता तुम्ही म्हणाल आमच्या आजूबाजूला कुठे शुद्ध पाणी नाही वाहत, तर काय करायचं, तर तुळस सोडून तुमच्या कुंडीत जी पण कुठली झाडं आहेत त्या झाडाखाली हे कागद गाडून टाकलं, दाबून टाकलं तरीही चालेल. आता हा उपाय कधी करायचा, शनिवार, मंगळवार, अमावास्या, कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. पण तुम्हाला हा उपाय शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे, कारण सकाळी अर्थातच सर्व कामाला जातात किंवा काहीतरी कामं असतात आणि संध्याकाळी
आपण निवांत असतो थोडं, त्यामुळे संध्याकाळी हा उपाय करा आणि आपल्या शत्रूला आपल्यापासून नक्कीच दूर करा ह्या उपायाने. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.